हॅलो, मी मंगल सिंगे. मी आपल्याला ऑक्सिलेशन चॅप्टर मधला जो कन्सेप्ट आहे एनर्जी ऑफ एसएचएम या कन्सेप्टवर काही एक्झाम्पल्स घेणार आहे. आणि हा जो कन्सेप्ट आहे एनर्जी ऑफ एसएचएम हा डिटेलमध्ये आपण ऑक्सिलेशन चॅप्टर जेव्हा आपण घेऊ थेरी त्यामध्ये आपण तो पाहणार. ठीक आहे. यामध्ये जे काही एनर्जी जी आहे तर लिनियर एनर्जीचं आपल्याला इक्वेशन माहित असते, तर ते आहे कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ ऑफ एम व्ही स्क्वेअर राहते. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे की जी व्हेलॉसिटी जी आहे जेव्हा एसएचएम परफॉर्म करत असतो तर त्यावेळेस प्लस मायनस ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर ही राहते. जेव्हा ही व्हॅल्यू आपण इथे पुट करतो तर आपल्याला जी कायनेटिक एनर्जी भेटते ते हाफ ऑफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आपल्याला असं मिळते. यालाच आपण कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू जो एम ओमेगा स्क्वेअर आहे तर त्याला आपण के म्हणत असतो. एम ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू के. इथे के पुट केला असता हाफ ऑफ के ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. म्हणजे या कायनेटिक एनर्जीची इक्वेशन्स आपल्याला दोन इक्वेशन्स पाहायला भेटतात. एक हाफ ऑफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आणि हाफ ऑफ के ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. त्याच पद्धतीने पोटेन्शियल एनर्जीचं जे इक्वेशन आहे तर ते भेटते आपल्याला हाफ ऑफ के एक्स स्क्वेअर आणि टोटल एनर्जी म्हटलं तर आपल्याला लक्षात येते की कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी असते. जेव्हा आपण यामध्ये व्हॅल्यूज पुट करतो तर ते भेटते आपल्याला टोटल एनर्जी इज इक्वल टू हाफ ऑफ एम. ही व्हॅल्यूज पुटून करून दिली असता एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. किंवा याला दुसरं जे इक्वेशन आहे ते आहे हाफ ऑफ पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू हाफ ऑफ एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. इथे व्हॅल्यूज पुट केली असता ते भेटते आपल्याला हाफ ऑफ एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. याला जेव्हा सॉल्व्ह करतो आपल्याला तेव्हा आपल्याला व्हॅल्यूज भेटते टोटल एनर्जी इज इक्वल टू हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस या टर्म्स आपण त्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय केला असता हाफ एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर आणि ही जी टर्म्स आहे राहिलेली मायनस हाफ एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस टर्म्स मायनस टर्म्स या ठिकाणी कॅन्सल होऊन जाते आणि आपल्याला टोटल एनर्जी जी आहे तर ती भेटते आपल्याला हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. काय आणि याला अदर फॉर्म मध्ये आपण लिहितो त्याला टोटल एनर्जी इज इक्वल टू हाफ ऑफ के ए चा स्क्वेअर असंही तुम्ही त्याला लिहिता. ठीक आहे. आता इथे आपण काही एक्झाम्पल्स जे काही आहे तर कायनेटिक एनर्जीचे इक्वेशन भेटले आपल्याला, पोटेन्शियलचं इक्वेशन भेटलेलं आहे, त्यानंतर टोटल एनर्जीचं इक्वेशन भेटलेलं आहे. तर या एक्झाम्पल्स वर आपल्याला काय करायचं आहे न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे आहे आणि डिटेलमध्ये आपण समोर बघू. ठीक आहे. तर या ठिकाणी जे काही एक्झाम्पल दिलेलं आहे ते एक्झाम्पल बघूया आपण पहिले. ठीक आहे. इथं ऑलरेडी दिलेलं आहे बघा. क्वेश्चन काय सांगतोय तर क्वेश्चन सांगतोय द टोटल एनर्जी ऑफ द पार्टिकल एक्झिक्युटिंग सिंपल हार्मोनिक मोशन. काय सांगतोय की जी टोटल एनर्जी आहे जेव्हा तो पार्टिकल काय करतो सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करत आहे तर त्यावेळेस तो प्रोपोर्शनल असतो. कोण प्रोपोर्शनल असतो तर टोटल एनर्जी जी आहे ती प्रोपोर्शनल असते. कशाचे प्रोपोर्शनल असते तर इथे बघा इथे काय आहे इक्वेशन भेटलेलं आहे आपल्याला. हे इक्वेशन किंवा हे इक्वेशन कोणतं इक्वेशन आपण जर काही घेतलं तर इथे भेटतंय टोटल एनर्जी. इथे आपण म्हणतोय की हाफ के ए चा स्क्वेअर. या ठिकाणी हा जो हाफ के आहे तर हा कॉन्स्टंट आहे तर या ठिकाणी इक्वल टू ची साइन आणि कॉन्स्टंट टर्म जर का काढली आपण तर टोटल एनर्जी इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द अँप्लिट्यूड राहते. म्हणजे या ठिकाणी तुमचं आन्सर जे राहतं तर ते आहे स्क्वेअर ऑफ द अँप्लिट्यूड ऑफ द मोशन. काय की टोटल एनर्जी ऑफ द पार्टिकल एक्झिक्युटिंग सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करत असेल तर त्यावेळेस तो प्रोपोर्शनल कशाचा असतो तर स्क्वेअर ऑफ द अँप्लिट्यूड ऑफ द मोशनच्या बरोबर असतो. तर या जे इक्वेशन्स आहे या इक्वेशन्स वरून आपण फाइंड आउट केलं. ठीक आहे. नेक्स्ट त्याच पद्धतीने इथे एक क्वेश्चन आहे बघा. द कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ पार्टिकल एक्झिक्युटिंग सिंपल हार्मोनिक मोशन. एक जे काही पार्टिकल आहे तो सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतो आहे तिथली कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी ऑफ द पार्टिकल
विल बी द इक्वल. कशी आहे तर इक्वल आहे. तर कायनेटिक एनर्जी बरोबर कशाच्या आहे तर पोटेन्शियल एनर्जीच्या बरोबर आहे. पुढे गेल्यानंतर व्हेन द डिस्प्लेसमेंट इज, तर त्या ठिकाणचं डिस्प्लेसमेंट म्हणजे तुम्हाला एक्स फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. व्हेन द डिस्प्लेसमेंट इज म्हणजे एक्स काय असेल त्या ठिकाणचा तो तुम्हाला विचारतो. ठीक आहे, आपल्याला डिस्प्लेसमेंटचे इक्वेशन्स खूप सारी माहिती आहे आपल्याला. एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. आपण असं जनरल इक्वेशन जे आहे डिस्प्लेसमेंटचं ते पाहिलं. मीन वाला वेगळं, एक्स्ट्रीम पोझिशन वाला वेगळं. ठीक आहे, पण आपल्याला त्याने डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन म्हणजे डिस्प्लेसमेंट काय मिळेल जेव्हा कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी हे इक्वल असेल तेव्हा. आता आपल्याला इक्वेशन माहित आहे. या ठिकाणी इथे काय भेटतंय आपल्याला कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन माहित आहे आपल्याला. हाफ एम, इकडे घेऊ आपण याला, हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जीचं इक्वेशन आहे हाफ एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. मग ही जी टर्म्स आहे या टर्म्सनं ब्रॅकेटला मल्टिप्लाय केला असता किंवा डायरेक्टच कॅन्सल करू. हे हाफ ऑफ एम ओमेगा स्क्वेअर हाफ एम ओमेगा स्क्वेअर कॅन्सल झालं. इथं काय उरलंय तर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर राहते. ही जो एक्स स्क्वेअर आहे तर या साईडचा मायनस तो राईट साईडला गेला असता तो प्लस होईल. म्हणजे ए स्क्वेअर इज इक्वल टू भेटतंय तुम्हाला एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. हा एक एक्स स्क्वेअर आणि हा एक म्हणजे ए 1 प्लस 1 त्या ठिकाणी भेटेल तुम्हाला 2. म्हणजे ए स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस ऑफ एक्स स्क्वेअर भेटतंय. मग तुम्हाला एक्स काढायचा आहे, 2 इकडे मल्टिप्लाइड आहे, इकडे गेला असता डिवाइड होईल. म्हणजे एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर बाय 2. पण आपल्याला जे इक्वेशन भेटलेलं आहे त्याने फक्त विचारलेलं आहे डिस्प्लेसमेंट काय असेल. तर डिस्प्लेसमेंट जर त्यावेळेस अँप्लिट्यूडची व्हॅल्यू काय असताना ए असताना. ठीक आहे, म्हणजे इकडला स्क्वेअर जो आहे तिकडे गेला असता स्क्वेअर रूट होऊन जाईल. मग याचं स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल होईल. ए बाय स्क्वेअर रूट ऑफ 2 असं आपला आन्सर मिळतं. आणि ज्या वेळेस त्याने काय सांगितलं अँप्लिट्यूडची व्हॅल्यू काय आहे ए, म्हणजे ती चेंज करो काय आणि नाही केली काय काही फरक पडत नाही. आणि त्याचा आपल्याला आन्सर भेटते आहे ए बाय रूट 2. ठीक आहे, त्यानंतर दुसरा एक्झाम्पल. आता क्वेश्चन काय दिलेला आहे बघा. देर इज अ बॉडी, एक बॉडी आहे विच हॅविंग अ मास. त्या बॉडीचं मास किती दिलेलं आहे बघा. एक बॉडी आहे तिचं मास किती दिलेलं आहे एम एवढं मास दिलेलं आहे. परफॉर्मिंग एसएचएम, ती बॉडी काय करते सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करते आहे विथ अँप्लिट्यूड. त्याची अँप्लिट्यूड किती दिलेली आपल्याला या ठिकाणी बघा ए. देर इज अ रिस्टोरिंग फोर्स एफ इज इक्वल टू मायनस ऑफ के एक्स वेअर एक्स इज द डिस्प्लेसमेंट. त्याने सांगितलं एक्स कोण आहे तर डिस्प्लेसमेंट आहे आणि तिथे रिस्टोरिंग फोर्स काय आहे तर एफ इज इक्वल टू मायनस ऑफ के एक्स आहे. तर फुल स्टॉप झालाय. यानंतर सांगतो की टोटल एनर्जी इज डिपेंड्स अपॉन. टोटल एनर्जी कशावर डिपेंड करते, कशावर डिपेंड करते आहे तर आपल्याला एक क्वेश्चन माहित आहे. टोटल एनर्जी इज इक्वल टू हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए चा स्क्वेअर हे आपल्याला माहित आहे. किंवा दुसरं एक्झाम्पल सुद्धा आपण पाहिलेला आहे, जे काही फॉर्म्युला आहे तो सुद्धा आपल्याला माहित आहे. दुसरा फॉर्म्युला कोणता आहे तर तो आहे टोटल एनर्जी इज इक्वल टू हाफ के ए चा स्क्वेअर. मग हा जर टोटल एनर्जी कशा कशावर डिपेंड राहते तर या के वर डिपेंड करते आहे आणि या अँप्लिट्यूड वर सुद्धा डिपेंड करते. म्हणजेच या ठिकाणी सेकंड ऑप्शन बरोबर राहील किंवा तो कॉन्स्टंट के वर आणि या अँप्लिट्यूड वर सुद्धा डिपेंड राहतो. ठीक आहे, नेक्स्ट. अ बॉडी ऑफ अ मास 1 kg, त्या बॉडीचं मास किती दिलेलं आहे आपल्याला 1 kg एवढे मास दिलेले आहे. इज एक्झिक्युटिंग सिंपल हार्मोनिक मोशन. ती बॉडी काय करते सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करते आहे आणि त्याचं डिस्प्लेसमेंट जे आहे तर वायच्या फॉर्मॅटमध्ये दिलेलं आहे. ते कशात आहे सेंटीमीटर मध्ये आहे. ऍट टी जो आहे तर तो सेकंड्स मध्ये आहे, म्हणजे टाइम जो आहे तो सेकंड्स मध्ये आहे. इज गिवन बाय. मग या ठिकाणी आपल्याला जे काय दिलेलं आहे जे डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन आहे y इज इक्वल टू 6 sin 100t प्लस पाय बाय 4 फुल स्टॉप. इट्स मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी काय असेल म्हणजे त्या ठिकाणी कायनेटिक एनर्जी काय असेल ज्यावेळेस त्याचं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन तुम्हाला दिलं असेल तर आपल्याला माहित काय असते तर y इज इक्वल टू 6 sin 100t प्लस पाय बाय 4 आपल्याला असं इक्वेशन माहित आहे. या इक्वेशन जे आहे तर आपल्याला जे जनरल इक्वेशन आपल्याला माहित आहे डिस्प्लेसमेंट वाला तर ते माहित आहे आपल्याला एक्स वाल्या फॉर्मॅटमध्ये आहे. तसंच याला आपण वाय फॉर्मॅटमध्ये सुद्धा लिहू शकतो. y इज इक्वल टू ए साइन. आता या इक्वेशन्सला आपण दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये याला कलर मध्ये घेऊया.
y इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय, हे असं इक्वेशन आपण पाहिलेलं आहे. या दोन्ही इक्वेशनला, इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 ला आपण काय करायचं, कम्पेअर करायचं. म्हणजे या ठिकाणी y इथं y आहे, a ची जी व्हॅल्यूज आहे तर किती दिलेली आहे, 6 दिलेली आहे. साइन इथं आहे, इथं साइन आहे. इथे आपल्याला काढायचं काय आहे, तो मोठा प्रश्न पडलेला आहे. मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी काय, मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी काय हे फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. तर अँप्लिट्यूड आपल्याला भेटलेली आहे 6. ओमेगा जो आहे तर या ठिकाणी टी आहे, इथं सुद्धा टी आहे. तर म्हणजे ओमेगाची जी व्हॅल्यू जी आहे तर किती आहे, 100 आहे. आणि इथं प्लस आहे, प्लस इथं म्हणजे फायची व्हॅल्यू काय भेटते आपल्याला, π/4 एवढी भेटत आहे. आपल्याला करायचं काय, जी गिवन दिलेलं आहे तर आपण इथं घेऊ की ए ची व्हॅल्यू भेटलेली आहे 6. त्यानंतर तो म्हणतोय की ओमेगाची व्हॅल्यू किती आहे, 100 आहे. त्यानंतर फायची व्हॅल्यू किती आहे, तर π/4 आहे. तर याचं तर काही काम नाही आपल्याला, पण जी गिवन डाटा दिला तो आपण लिहून घेतला. आणि आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी काढायची आहे. मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी जी आहे, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ ऑफ एम ओमेगा स्क्वेअर ए चा स्क्वेअर आपल्याला मिळतो इक्वेशन. मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी कुठे मिळणार आहे, ज्या ठिकाणी मीन पोझिशनला असेल आणि त्या ठिकाणचं डिस्प्लेसमेंट काय असणार आहे, 0 असणार आहे. त्यावेळेस कायनेटिक एनर्जी हाफ ऑफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर, इथे जर का व्हॅल्यू पुट केली आपण तर कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ मास किती दिलेला आहे, तर मास आपल्याला दिलेला आहे 1 kg. म्हणजे या ठिकाणी 1 इंटू ओमेगा किती दिलेला आहे, ओमेगा आपण इथे पाहिला तर तो भेटतोय तुम्हाला 100चा काय तर स्क्वेअर इंटू अँप्लिट्यूड किती भेटलेली आहे आपल्याला 6 त्याचा स्क्वेअर. मग या ठिकाणी भेटतंय तुम्हाला कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1 इंटू 1/2 इंटू 100चा स्क्वेअर म्हणजे काय तर 10,000, म्हणजे 10 ची पॉवर किती तर 4 इंटू इथे 6 चा स्क्वेअर किती म्हणजे 36 कटलं या ठिकाणी. इथे बघा तुम्हाला काय भेटतंय, 18. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 18 अँप्लिट्यूड सेंटीमीटर मध्ये दिलेली आहे. अँप्लिट्यूड ही सेंटीमीटर मध्ये दिलेली आहे. तर आपण या ठिकाणी हे जे काही क्वेश्चन्स आहे इथे बघा, जो की अँप्लिट्यूड दिलेली आहे ते जो डिस्प्लेसमेंट आहे y इज इक्वल टू 6 sin 100 pi t प्लस π/4 आहे. तर इथे आपल्याला जे काही डिस्प्लेसमेंट दिलेलं आहे ते सेंटीमीटर मध्ये दिलेलं आहे. ऑलरेडी त्यांनी आपल्याला इंडिकेट केलेलं आहे. पण आपण या ठिकाणी घेताना अँप्लिट्यूडची व्हॅल्यू ही 6 सेंटीमीटर न घेता 6च घेतली होती आणि 6 सेंटीमीटरचं कन्व्हर्शन आपल्याला करावं लागेल. म्हणून या ठिकाणचं इक्वेशन जे आहे बघा, आता याला असं लिहिता येईल बघा, याला असं लिहिता येईल 6 इंटू 10⁻⁻2 चा स्क्वेअर. बघा आता याला कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ इंटू 100 चा स्क्वेअर 10,000 म्हणजे 10 ची पॉवर 4 इंटू 6 चा 36 आणि या ठिकाणी 10⁻⁻ ची पॉवर आहे म्हणजे 10⁻⁻2 ची पॉवर 2 म्हणजे 2 इंटू 2 दॅट इक्वल टू 4. म्हणजे इथे म्हणजे तुम्हाला -4 10⁻⁻4 आणि 10⁻+4 कॅन्सल होईल. तर कायनेटिक एनर्जी भेटत आहे आपल्याला 2 1 जा 2 2 18 जा 36. इथे तुम्हाला 18 भेटते 18. आणि कायनेटिक एनर्जी कोणत्याही प्रकारची एनर्जी असले त्या ठिकाणी त्याचं युनिट काय घेतो आपण, जूल घेतो. म्हणजे इथे ऑप्शन क्रमांक बी जो आहे तर ते करेक्ट आहे. ठीक आहे, हे कसं आलं तर 10 ची पॉवर -2 ची पॉवर 2 आहे. म्हणजेच या ठिकाणी a रेस्ट टू द पॉवर m रेस्ट टू द पॉवर n म्हणजेच a रेस्ट टू द पॉवर m इंटू n लॉ ऑफ इंडायसेस त्या ठिकाणी यूज केला म्हणजे 10 रेस्ट पॉवर -4 घेतो. ठीक आहे, नेक्स्ट द मोशन ऑफ द पार्टिकल एक्झिक्युटिंग सिंपल हार्मोनिक मोशन इज गिवन बाय. तर त्या ठिकाणी एक पार्टिकल जो आहे तो सिंपल हार्मोनिक मोशन एक्झिक्यूट करत आहे. तर ज्यावेळेस तिथे तुम्हाला जे डिस्प्लेसमेंट दिलेला आहे तर 0.01 साइन 100 पाय इन ब्रॅकेट टी प्लस 0.05 दिला असेल, वेअर एक्स इज मीटर. म्हणजे जो डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू जी आहे ती मीटर मध्ये, मागच्या इक्वेशन मध्ये काय दिलं होतं ते सेंटीमीटर मध्ये होतं, म्हणजे त्याला कन्वर्ट करावं लागलं होतं. इथे कोणत्या प्रकारचं कन्व्हर्शन करायचं काम. मग इथे पाहायला भेटते तुम्हाला टाइम हा सेकंड मध्ये आहे आणि तुम्हाला त्याने विचारलेला आहे व्हॉट इज द टाइम पिरियड, त्याचा टाइम पिरियड काय असेल. मग आपल्याला इक्वेशन जे आहे इथे
इथे भेटते आपल्याला गिवन इक्वेशन जे डिस्प्लेसमेंट आहे ते x इज इक्वल टू 0.01 साइन 100 पाय इन ब्रॅकेट टी प्लस 0.05 असं दिलेलं आहे. जनरल इक्वेशन आपल्याला माहित आहे की या इक्वेशनला x इज इक्वल टू a साइन ओमेगा टी प्लस फाय असं आपण घेतो. या इक्वेशनला कन्वर्ट केला असता आपल्याला कसं भेटते बघा, x इज इक्वल टू या 100 पाय हा जो ब्रॅकेटच्या बाहेर आहे. आता या इक्वेशन मध्ये बघा जी a साइन ओमेगा टी प्लस पाय, तर इथे साइनच्या शेजारी कोणत्याही प्रकारची टर्म्स नाहीये, तर पूर्ण टर्म ज्या ब्रॅकेटमध्ये आहे म्हणजे 100 पाय आपल्याला ब्रॅकेटमध्ये न्यावे लागेल. म्हणजे x इज इक्वल टू 0.01 साइन 100 पाय इंटू टी प्लस 0.05. आता प्रश्न हा आहे की आपल्याला काढायचं काय, प्रश्न आहे आपल्याला काढायचंय काय, आपल्याला काढायचंय पिरियड म्हणजे काय करायचं आपल्याला, टाइम काढायचा आहे. आणि टाइमचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे इन टर्म्स ऑफ जे काही गिवन डाटा आहे यामधनं याला इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 ला जर आपण कम्पेअर केलं तर आपल्याला मिळणाऱ्या ज्या टर्म्स आहेत इथं आपल्याला अँप्लिट्यूड मिळते 0.01, त्यानंतर आपल्याला ओमेगा भेटतो 100 पाय, ओमेगा भेटतो आपल्याला 100 पाय, आणि त्यानंतर फाय सुद्धा भेटतो आपल्याला 0.05 एवढा मिळतो. पण आपल्याला काढायचं आहे टाइम पिरियड, आणि या दिलेल्या व्हॅल्यूचं रिलेशन टाइमशी कोणत्या व्हॅल्यूचं आहे, तर ते आहे ओमेगाचं. म्हणजे टी इज इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा. इथे व्हॅल्यू करून पुट करून दिली असतात 2 पाय अपॉन ओमेगाची व्हॅल्यू काय दिलेली आहे आपल्याला, 100 पाय दिलेली आहे. जेव्हा आपण या दोघांना कम्पेअर केलं बघा, इथं टी आहे इथं टी आहे, म्हणजे ओमेगाची व्हॅल्यू किती आहे 100 पाय आहे. म्हणजे इथे आपण 100 पाय ठेवली असता, पाय पाय काय होऊन जाईल कट, 2 1 जा 2, म्हणजे या ठिकाणी काय होईल, 100 नी 2 ला डिवाइड केला असता इथे भेटेल तुम्हाला 0.02, आणि जो टाइम पिरियड असेल तो असेल सेकंड. 0.02 सेकंड म्हणजे बी ऑप्शन आपलं करेक्ट राहील. ठीक आहे.